साताऱ्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर एक भव्य असा पूल बांधला जातोय। या पुलाचं 90% काम आता पूर्ण झालेलं आहे। महाबळेश्वरकडून सोळशी आणि कांदाट खोऱ्याला जोडणारा 540 मीटर लांबीचा हा पूल असून या पुलाकरता तब्बल 175 कोटी रुपये खर्च करण्यात आले। रत्नागिरीतील लांजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला। या पावसामुळे लांजा येथील झापडे गावात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पावसामुळे 11 एकर पपईची बाग पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय, तर शासनानं तातडीनं मदत करण्याची मागणी आता केली जाते आहे। रत्नागिरीत अवकाळी पावसानं हाहाकार केलाय। सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस सुरू आहे। या पावसामुळे संगमेश्वर, मंडणगड, दापोलीत घरांचं नुकसान झालंय, तसंच काजू, पपई, आंबा बागांचंही नुकसान झालंय। वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवर सुद्धा झाडं पडली आहेत। नांदेड, हैदराबाद आणि नांदेड, बिदर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। नायगाव तालुक्यातील नरसी चौकात वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। वाहतूक ठप्प झाल्याने अनेक वाहनांमधले भराडी मंडळी अडकायला बघाले। भोरमधील प्रसिद्ध मनेश्वर मंदिर परिसरात मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडतायत। यामुळे भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मनेश्वर क्षेत्रातील वनविभागाच्या हद्दीत मधमाशांचं पोळं तातडीनं हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। नाशिकच्या येवल्यातील महाराणा प्रताप पुतळा ते बंदेलपुरा तालीम संघापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। येवला नगर परिषदेचे नगरसेवक समीर समदाडिया यांच्या माध्यमातून ही कामं मंजूर करण्यात आली। यावेळी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकही उपस्थित होते। यवतमाळच्या पांढरकडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात अवैध रिसॉर्ट्स आणि अॅग्रो टुरिझम केंद्र चालवली जात असल्याचा प्रकार पुढे आलाय। यानंतर आदिवासी मंचाचे अंकित नेताम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या 11 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। सांगलीतील एका मुलानं 10वीच्या परीक्षेत 35% गुण मिळवत पास झालेला आहे। हा मुलगा खानापूर तालुक्यातील कळमापूर येथील सूरज योगेंद्र साळुंखे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। या विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 पैकी 35 गुण मिळवले, त्यामुळे त्याच्या यशाची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूर मंडळातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला होता, मात्र अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर मोबदला अत्यल्प दाखवत असल्यामुळे नगरसूल गटातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। यावेळी मोबदला मिळवून देण्याकरता प्रयत्न करू असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं। नाशिकच्या चांदवडमधील मंगळूर टोल प्लाझा कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासूनचं वेतन थकीत आहे। या संदर्भात शिवसेनेचे नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीनं चांदवड उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। थकीत वेतन लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आला। नाशिकच्या येवल्यातील पारेगाव रोड परिसरात येवला नगरपालिकेच्या वतीनं भर रस्त्यातच वॉटर वॉल चेंबर तयार करण्यात आला। या चेंबरवर कुठलंही झाकण नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत। त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता येवला नगरपालिकेच्या नगरसेविका शीतल शिंदे यांनी गांधीगिरी पद्धतीनं चेंबरला पुष्पहार घालून आंदोलन केलं। दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे। यामुळे पाणी स्त्रोत कोरडे पडल्यामुळे अंकाई परिसरासह 33 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मात्र नागरिकांना हंडाभर पाण्याकरता सुद्धा भटकंती करण्याची वेळ आली आहे। पुण्यातील आंबे गावात तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसतोय। तापमान 40च्या पार गेल्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूच्या संकेतात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। अंड्याचे बाजारभाव हे सुद्धा गडगडलेत। दुहेरी संकटात पोल्ट्री व्यावसायिक सध्या सापडलेला आहे। यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात अवैध रिसॉर्ट्स आणि अॅग्रो टुरिझम केंद्र चालवली जात असल्याचा प्रकार पुढे आलाय। यानंतर आदिवासी मंचाचे अंकित नेताम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या 11 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। जैवविविधतेसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरातील जलाशयात यंदा निसर्गानं अनोखी उधळण केली आहे। सुमारे 2.5 एकर क्षेत्रफळाच्या बेटावर तब्बल 2 ते 3 हजार सहस्र
कमळ पुष्प फुललेली आहेत. विशेष म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यात बहरणारी ही कमळ पुष्प यंदा मे महिन्यातच उमलल्यामुळे पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा इथे वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी 2 बिबटे जेरबंद झालेत. या बिबट्यांची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे असणार आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्या दिसून आलाय. मर्सिडीज बेन्झ कंपनीमध्ये बिबट्या शिरलाय. कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून बिबट्यानं उडी मारली तर वन विभागापुढे बिबट्याला पकडण्याचं आता मोठं आव्हान असून बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बीडच्या माजल गावात चुलत भावानेच बहिणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अत्याचारानंतर 15 वर्षीय पीडिता 2 महिन्याची गर्भवती राहिली. यानंतर माजलगावमधील एका खासगी रुग्णालयात पीडितेचा गर्भपात सुद्धा करण्यात आला. अल्पवयीन आरोपीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलाय. पंढरपूरच्या पोहरगाव आणि शेगावात अवैध दारूसाठा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 15,200 किलोचा दारूसाठा जप्त केला असून 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील कारंजे विहिरेमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी गळा दाबून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. या आरोपीने पुरावे नष्ट करण्याकरता वृद्ध महिलेचा मृतदेह गोणीत भरून भामा नदी पात्रात फेकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 4 जण पोलिसांच्या ताब्यात आले. पोलिसांनी 9 लाखांची रोकड, 41 ATM कार्ड आणि मोबाईलसह मुद्देमाल जप्त केला आहे.